भाग 3. त्यांनी हातरुमालाची घडी केली. खिशातील किल्ल्यांचा जोडका नोटा काढून टेबलवर ठेवला. मग हातरुमाल व्यवस्थित खिशात ठेवून सारे सामान पुन्हा परत ठेवून दिले. नोटांवर निळसर दोरा होता हे दादासाहेबांनी पाहिले आणि पाहिल्यासारखे केले. माई काहीतरी म्हणत होत्या. डॉक्टर मागे रेलून भक्कास चेहऱ्याने दादासाहेबांच्या सिगारेटचा धूर सोडीत होते. आज डॉक्टरांना जेवायला बोलवायला हवं. माई पुन्हा लाडीकपणे म्हणाल्या. आज तुम्ही केस जिंकलीत ना? ओ यस, जरूर, हसून दादासाहेब म्हणाले. मला वाटलं तू आधीच त्यांना सांगितलं असशील. आपली ती इतक्या दिवसांची पद्धतच आहे. डॉक्टरही किंचित हसले. त्यांच्या हसण्यात कुत्सिततेची झाक होती. त्यांनी आणखी एक सिगारेट हक्काने घेतली व मोठ्या प्रयत्नाने पहिल्या थोटकावर पेटवली. बरं का डॉक्टर, मग जेवूनच जा आता तुम्ही. तोपर्यंत मी थोडे कागदपत्र पाहतो उद्याचे, उठून दादासाहेब म्हणाले. आणि डॉक्टरांना कंटाळा येणार नाही हे पाहण्याची जबाबदारी तुझी बरं का. माईंनी आपले सारे अंग मत्स्यकन्येच्या डौलाने हलविले. ते एक मद्यपात्र असल्याप्रमाणे त्यांचे त्यातील तारुण्यधुंद लचकीने हलले व स्थिरावून पुन्हा टपून राहिले. म्हणजे मी डॉक्टरांना गाणं म्हणून दाखवीत बसू की काय? सापाच्या कवल्याची गळ्यातली सोन्याची माळ बोटाने फिरवीत त्या म्हणाल्या. त्यांच्या आजचा ब्लाऊज फारच उतरत्या गळ्याचा होता आणि माई फारच आकर्षक गोऱ्यापान होत्या. त्या मासल्ल गोऱ्या शरीराची धुंद नाडी असल्याप्रमाणे ती माळ चमकली आणि स्थिर झाली. दादासाहेब आपल्या ऑफिसात आले. कातडी बांधणीच्या जाड जुन्या पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांना हायसे वाटले. खरे म्हणजे आता 2 दिवस त्यांना काही कामच नव्हते. फार दिवस विश्रांती मिळाली नाही. तेव्हा ते 2 दिवस पूर्णपणे बागेतच काढायचे असे त्यांनी ठरवले होते. पण बाहेरच्या त्या वातावरणात बसावे असे त्यांना वाटेना. कशाने तरी ढागळलेली भुई पोखरून खालच्या दमट अंधाऱ्या जागेत हिंडणारी ती माणसे, त्यांच्यासमोर ते मुखवट्याचे हसणे देखील टिकवणे त्यांना फार कठीण वाटू लागले. माईंनी आपले आयुष्य सिनेमाचा पडदा केले होते. टेबलावरचे नुसते वर्तमानपत्र घेताना सुद्धा जर कुणी पाहत असेल तर ती अंगाला अकारण लचके देते, पदर जरुरीपेक्षा जास्त बाजूला करते. आपण अत्यंत धूर्तपणे वागतो. या समजुतीने सुधीर मूर्खासारखा वागतो. खिशातून 5-10 रुपये चोरतो. त्याच्या हातून कधी मोठी चोरी व्हायची नाही. सारे आयुष्य पणाला लावून चंद्रज्योतीप्रमाणे क्षणात जळून जावे असला जुगार त्यांच्याकडून कधी व्हायचा नाही. एक सिक्वेन्स पै पॉईंट याच हिशोबाने तो आयुष्याचा रदीप घालील. अळीसारखे आयुष्य कुरतडेल. अळीसारखाच कुणाच्या तरी पायाखाली टच्चदिशी चिरडून मरेल. आताच उघड्या पायाखाली अळी चिरडल्याप्रमाणे त्यांना एकदम मलिन वाटले व त्यांनी सुधीरला मनातून हाकलले. पण त्यांना राग आला तो डॉक्टरांचा. त्यांनी बनवलेल्या कोणत्याच पिंजऱ्यात ते सापडेनात. हा माणूस काळा चष्मा घालून आपल्यासमोर ऐटीत बसतो. थरथरत्या हाताने आयुष्य कुरवाळतो. आपले फूल, सिगारेट आणि पत्नीही हक्काने घेतो. मग त्याच्या वागण्यात आपण या दादासाहेबांना फसवत आहोत असा छुपेपणा, धूर्तपणा तरी असायला हवा होता. या त्यांच्या ताठरपणामुळे दादासाहेबांना गोंधळल्यासारखे वाटू लागले. बाकीच्या माणसात ते मुखवटा घालून हिंडत, त्यांच्याकडे तिसऱ्या डोळ्याने पाहात. ते सारे प्राणी त्यांनी आपल्या जाळ्यात धरले होते. कोणत्याही क्षणी आपण त्यांचे मुखवटे टरकावून काढू हे त्यांना समाधान होते. पण हे डॉक्टर, आपल्यापेक्षाही एक जास्तीचा पदर त्यांच्या हातात आहे की काय? दादासाहेबांना फार अस्वस्थ वाटू लागले. येल्लू भीमाने देखील जाळ्यात सापडला नव्हता. त्याने का केले हे सारे? त्या बाईसाठी? छे, ते त्यांच्या बाबतीतही शक्य नव्हते. शिक्षा झाल्यावर सगळ्यांना नमस्कार करणारा येल्लू भीमू त्या बाईकडे ढुंकूनही न पाहता चालता झाला. कधी त्याने एकदा
तुरुंगाचे दरवाजे बंद झाले की तो त्यांच्यामधून पुन्हा जिवंत बाहेर येईल असे वाटत नव्हते. मग का? कशासाठी? शिवाय त्याला देखील त्या बाईने केलेला विश्वासघात हा धक्का देण्याइतकाच नवा अनुभव वाटला असेल. 40-50 वर्ष जगलेल्या पुरुषाला सापाला विष असते, वाघळाला घाण असते, त्याप्रमाणे स्त्रीला निर्लज्जपणाचे अंग असते ही गोष्ट माहीत नसेल. साप अंगाखांद्यावर खिळवता येतो खरा, पण त्याने दंश केला तर कुणाला आश्चर्य का वाटावे? मग येल्लू भीमाने कुऱ्हाड का उचलली? देवांनाबरोबर त्या बाईचीही का खांडोळी केली नाही? त्यावेळी कोणती भावना त्याच्या मनात ठसठसली? इतके दिवस झाले, पण आपल्या मनात तरी कोणती भावना आहे? डॉक्टर आपल्या गैरहजेरीत येतात, तासनतास माईशी बोलत माडीवर बसतात, हे सगळ्यांना माहीत आहे. सुधीरला, रामाला, स्वयंपाकिनीला माहीत नाही ते फक्त आपल्यालाच. त्या माईविषयी काय वाटले आपल्याला? दादासाहेबांनी आपले मन तपासण्याचा प्रयत्न केला, पण तेथे आकार असलेले काहीच नव्हतेच. तोंड न फुटलेल्या सुजेप्रमाणे सारे बेढप, निर्जीव. ईर्ष्येने त्यांनी माईला घरात आणले. त्याचवेळी उन्माद संपला, शिकारच संपली आणि ती देखील तेथे आली ती जाळ्यात सापडलेल्या श्वापादाप्रमाणे. पण तिला आपल्या एकेकाळच्या श्रीमंतीचा कधीच विसर पडला नाही. चहात चमचा ठेवून दादासाहेब कधीतरी चहा पिऊ लागले की ती थट्टेच्या सुरात म्हणेन, अजून माधुकरीच्या आयुष्याचा रंग तुमच्यावरून गेला नाही. प्रथम दादासाहेबांना थट्टेतील धार जाणवे. तिच्यासाठी विषामुळे दिवस बिघडले, पण नंतर त्यांना समजले, बस, ही फक्त सुटण्याची धडपड आहे, पाय झाडणे आहे, असहाय्य चावरेपणा आहे. तिला वाटते आपण यांना फसवत आहोत, पण आपण फसवले जात आहोत याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. ती जाळ्यात आहे व जाळ्याची दोरी आपल्या हातात आहे. मग मात्र दादासाहेब हसत, डॉक्टरांप्रमाणे हातरुमाल आणि ओठ नाजूक टिपणे त्यांना कधीच जमले नाही. ते आपल्या कारकुनाबरोबरही सेकंड क्लासमध्ये बसून आनंदाने सिनेमा पाहत. माई हो, डौलदार रंगाची, चापून चोपून कपडे घालणारी स्त्री, पण तिच्याविषयी तुम्हाला काय वाटते? काहीसुद्धा नाही. सुधीर आईच्या डोळ्यांसाठी त्याला 5-10 रुपये द्यायचे. त्याने ते डोळे गहाण ठेवायचे व पैसे उचलायचे. हा रोखठोक व्यवहार. त्यात रक्ताचा एक थेंब हलत नाही. पण डॉक्टरांविषयी मात्र दादासाहेबांना संताप वाटला. पण का हे समजेना. पण मग एकदम ठसठसणाऱ्या वेदनेला हात लावा त्याप्रमाणे त्यांना चमकून वाटले. हा राग विश्वासघाताचा आहे, माईचा नव्हे, तर डॉक्टरांच्या, आपल्यासारख्याच एका पुरुषाच्या. माई काय स्त्रीच आहे? डॉक्टर नाही तर वैद्य, नाही तर प्राध्यापक, अगदीच नाही तर भूगोलाचा मास्तर. वेली काय, वनिता काय, टेकण्यासाठी उकिरड्याच्या भिंतीवर चढतील. पण अरे, डॉक्टर हा पुरुषच, त्यातही कुणी अनोळखी, वाटेवरचा वाटसरू नव्हे. आपल्या घरी अनेकदा अन्नाचा तुकडा मोडलेला, त्याने तरी अशा प्रसंगी आपल्याला आधार द्यायचा, आपुलकीने आपल्या मदतीला धावायचे. या क्षणी दादासाहेबांना येल्लू भीमा समजला. त्या साऱ्या संघर्षात ती बेरड बाई अगदीच क्षुद्र होती. पण देवांनाला समजायला पाहिजे होते की ती भावाची हत्या आहे. खरा खुनी तोच होता. त्या विश्वासघाताने येल्लू भीमा पेटला. आणखी इतर कोणा पुरुषाचा विश्वासघात नको म्हणून त्याने देवांनावर कुऱ्हाड घातली आणि तो वणवा संपल्यावर राख होऊन सगळ्यांना नमस्कार करून येल्लू भीमा निघून गेला. पण नाहीच, येल्लू भीमा अद्यापही त्याच्या जाळ्यात सापडलाच नाही. निव्वळ होल दाखवून तो निसटला. कारण महत्त्वाचा प्रश्न तसाच राहिला. हेच जर कारण होते तर तो 1 महिनाभर का थांबला? येल्लू भीमाने मळके कपडे, त्याने नमस्कारासाठी उचललेले कुत्र्याच्या पायासारखे हात यांनी जणू एक बाहुली होऊन दादासाहेबांच्या डोळ्यात चिकटल्याप्रमाणे तो त्यांच्या नजरेसमोर हलेना. आता त्याची त्यांना फार चीड आली. त्यांना वाटले त्याला फाशीच व्हायला हवी होती. त्या उंच शिरांचे भेंडोळे असलेल्या मानेभोवती दोरीचा करकचून फास पडायला हवा होता आणि दाबलेल्या फळांतून बिया बाहेर निसटाव्या त्याप्रमाणे ते भटभटीत डोळे बाहेर लोंबायला हवे होते.
कुठल्या भिकार खेड्यातला हा प्रेतासारखा माणूस स्वतः जन्मठेपेला जाताना नमस्कार करून ही अशी शिक्षा आपल्याला देण्याचा त्याला काय अधिकार होता? आपल्यासमोर नमस्कारासाठी हात उचलताना त्याच्या चेहऱ्यावर कुत्सितता असली पाहिजे होतीच. डॉक्टर आले आहेत म्हणून सांगताना सुधीरच्या आवाजात होती कसली. आपल्याकडे पाहताना, आपली सिगारेट घेताना तिच्या निळ्या दोऱ्यांनी बांधलेल्या नोटा राजपुरुषपणे आपल्यासमोर ठेवताना डॉक्टरांच्या वागण्यात दिसली तसली कुत्सितता. जंगलात वणवण हिंडत असल्याप्रमाणे दादासाहेबांना गोंधळल्यासारखे होऊ लागले. श्वापदाचा माग लागेना, पाऊलवाट दिसेना. तोच मागच्या झाडावरील फांदीवरून साप सळसळ उतरावा त्याप्रमाणे त्यांच्या मनात एक संशय आला आणि त्यांचे सारे जीवनच हादरून गेल्यासारखे झाले. असे असेल का? आपल्याला सारे माहीत आहे ही गोष्ट डॉक्टरांना माहीत असेल का? आणि त्या विचाराने मात्र त्यांचा ताबा सुटला. डॉक्टरांना माहीत आहे म्हणजे माईलाही माहीत असणार. म्हणजे आपण त्यांच्यावर जाळे टाकून अहो ही आपली आत्तापर्यंतची समजूत वेडगेपणाची होती तर उलट त्या दोघांनी मात्र आपल्या छातीत भाला रोवून आपल्याला आयुष्यात खिळून टाकले आहे. या जाणिवेने त्यांना आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्याची अर्थहीनता एकदम बोचू लागली व स्वतः पोखरल्यामुळे अगदी किडून गेलो असे त्यांना वाटू लागले. सिगरेट उचलणारे वकील, निग्रेटा हुंगणारे डॉक्टर, लाडीक बोलणारी माई ही सारी आपल्याला जाळ्यातून सुटून त्यांच्या भोवती श्वापदाप्रमाणे ओरडत फिरू लागली आणि ते स्वतःच त्या जाळ्यात सापडल्याप्रमाणे त्यांचे मन सुटण्यासाठी धडपडू लागले. हे सारे आपल्या आयुष्याचे श्रेय. हे असे आहे, हे असे घडते हे पाहत आपण वेड्यांच्या जगात जास्त वेड्यांचे सोंग घेऊन वावरलो. नाटकात एक लहानसे नाटक केले. एकेकाळी अळीज्ञानाचा कण म्हणून उचलली व डोक्यात साठवली आणि शेवटी समजले काय तर ज्याला आपण सोंग समजलो तेच खरे स्वरूप ठरले. पारधी होताना आपलीच पारध होऊन गेली. आता मात्र साऱ्या गोष्टींचा निर्णय घेतला नाही तर आपल्या आयुष्याला सडलेल्या प्रेतापेक्षा जास्त किंमत राहणार नाही असे त्यांचे ठाम मत झाले.